नमस्कार. आनंदीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज एक परत रेसिपी घेऊन आलेली आहे मी. मसाला भेंडी, टमाटा कांदा मसाला भेंडी कशी बनवायची आहे एकदम सोप्या पद्धतीची मी दाखवणार आहे. रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया. एकदम मी छोट्या आकाराची भेंडी आणि कांद्याचे पाकळे काढून घेतलेले आहे. भेंडी आणि कांद्याच्या पाकळे मी छान तेल टाकून भाजून घेणार आहे. त्यासाठी मी घातलेलं आहे 1 चम्मच तेल. छान मऊ होईपर्यंत मी हे भाजून घेणार आहे. भेंडी आणि कांदा छान भाजून झालेला आहे. एका प्लेटीत मी काढून घेणार आहे. त्यानंतर मी त्याच कढईमध्ये मी घातलेले आहे 2 चम्मच तेल. तेल छान तापलं की त्यामध्ये मी घातलेले आहे 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, बारीक केलेलं चॉप केलेला कांदा छान मी परतून घेणार आहे. त्यामध्ये चॉप केलेलं बारीक टमाटर ते पण घालणार आहे. 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट छान मिक्स करून घेणार आहे मी. छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच अंबारी मसाला, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच बेसन पीठ. हे छान मसाला मिक्स करून घेणार आहे मी. त्यामध्ये मी घातलेला आहे अर्धी वाटी पाणी आणि हा मसाला मी छान 5 ते 6 मिनटं मी छान शिजवून घेणार आहे. मसाला आपला छान शिजलेला आहे. त्यामध्ये मी घातलेली आहे भेंडी आणि कांदा. छान मिक्स करून घेणार आहे मी. मिक्स झाल्यानंतर छान मी मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी घातलेलं आहे 1 मोठ्या आकाराचं टमाटर बारीक काप करून घेतलेले आहे मी त्याचे. ते घातलेले आहे. त्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे. 3 ते 4 मिनटं मी परत झाकून ठेवणार आहे. खूप छान झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीची मी दाखवलेली आहे. त्यामध्ये मी घातलेले आहे चवीनुसार मीठ. आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे. एकदम छान सोप्या पद्धतीची मी दाखवलेली. एकदम कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते ही भेंडी. तर तुम्ही पण या पद्धतीची नक्की बनवून बघा. खूप आवडेल सगळ्यांना. धन्यवाद.